आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंदम, प्रभाते कर दर्शन. बिट्टी उठ बाया. बिट्टी बिट्टी बिट्टी. अरे हो, गेली असेल बैलगाडीच्या उडीने. शाळेत जायला मात्र नको असते हिला. रडत बसते सकाळी. आणि आता त्या बारक्याचा जीव नकोसा केला झाली मी. बिट्टी पण ना. बहुत तकलीफ दी है इस लड़की ने हम. तनी खाने को भी टाइम नहीं मिला. अरे इतना तकलीफ तो हमको मर्डर करते वक्त भी नहीं हुआ जितना इस लड़की ने दिया है. हम भी 2 गुना पैसा ज्यादा लेंगे. गुड़गुड़. हाँ हाँ. हाँ बोलिए. ए बोलिये काय बोलिये. तुला जे काम दिलं होतं ते केलंयस का? उचललं त्या मुलीला? अरे मैडम, हमने कहा था ना कि एक बार हमने हाथ में काम ले लिया तो उसको पूरा करके ही छोड़ते. गुड़गुड़ बुत्ती. हे माहितीये. आता पटकन संपव त्या मुलीला. ना 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 मैडम, खत्म नहीं करेंगे हम. हाँ गुड़गुड़ बुत्ती. हे असं कसं नाही खत्म करेंगे? तुला पैसे दिले त्या कामाचे, तुला संपवावंच लागणार आहे. हमको पैसा डबल चाहिए. बहुत तंग किया इस लड़की ने हमको. इसके पहले इतनी बार अपनी जान जोखिम में डाले हैं, पर इतना तकलीफ हमको कभी नहीं हुआ जितना इस लड़की ने दिए हमको. तो इसका तो 2 गुना ज्यादा ही पैसा लेंगे हम. अब जब तक हमको पैसा मिलेगा नहीं, हम इस लड़की को मारेगा नहीं. गुड़गुड़ बुत्तिया. ए गुडगुड बत्ती, तुला जेवढं सांगितलं तेवढं कर. तुला ऑलरेडी पैसे दिले आहेत ना मी या कामाचे. पण कट केलं याने. परत फोन कट केला याने माझा. एवढी हिंमत झाली. खरं तर याची सुपारी द्यायला हवी आहे मी. हा सुमित आणि याची माणस. ती एक फालतू गौरी. काय नशीब घेऊन आली देव जा. जितक्या वेळेस जीव घेण्याचा प्रयत्न केला तितक्या वेळेस वाचत आली. बघितलंस, मी म्हणत होते ना, गौरी आपल्याला किचन मध्येच दिसणार. खरे. अरे वा, आज कांदे पोह्याचा बेत का?
अशी गुणाची मेड नाही, गुणाची लेक मिळायला भाग्य लागतं. अहो काहीतरीच का. नंदाई, काय मग फिरून आलात का कोल्हापूर? कसं वाटलं तुम्हाला? अगं किती वर्षांनी आले कोल्हापूरला. वाटा तशा पायाखालच्याच आहेत ना, पण तितक्याच ओळखीच्या. काय ग, बिट्टी उठली नाही वाटतं अजून? तशी उठली नसती, पण आज बैलगाडीतून फिरायचंय ना, म्हणून आमच्या महाराणी पहाटेपासूनच गायब आहेत. असेल इथेच कुठेतरी बारक्या बरोबर. पोरीनं लई जीव लावलाय बघ. जाईल ना तेव्हा घर खायला उठला मस्ती. या बाबतीत ती आईवर गेली अगदी. खरंय. चल बसू आपण बाहेर. चालू दे ग तुझं. बरं. तुझं नाव काय ग? बिट्टी. तुझी आई खूप आजारी आहे. आजारी असायला आई तर पाहिजे. मी माझ्या आई बापाला कधी बघितलंच नाही. तू पाहिलंय तुझ्या आई बापाला? चटका नको शेट, नको शेट. चटका नको शेट. आपल्याला इथेच थांबायला पाहिजे. किती होड आहे ग ही. कोण आहे ही? आई. हे झालं का रुद्र? अरे होते. अरे वा 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 रुद्र वा वा, काय भारी तयारी केली हा. लयच भारी सजवली गाडी. हे वारक्या लयच भारी सजवली बघ. हे घे, हे अंतर खाली. हे इथं सतरंजियान अरे का राजकन्या बसणार आहे आपली बिट्टी. थाट कसा असा राजेशाही असला पाहिजे, एकदम नाद खुळा. काय रुद्र बाबा? हो म्हणजे काय, आमची बिट्टी आहेच राजकन्या आणि तिचा राजेशाही थाटच झाला पाहिजे. इतके पण लाड करू नका तिचे, नाहीतर नाशिकला गेल्यावर शाळेत जाताना पण बैलगाडी मागेल ती. बरं गौरीजी, आमच्या पार्टनरला काही बोलू नका, कारण तिला आमच्याकडून जे लाड करून घ्यायचे ते तिचे सगळे लाड आम्ही पुरवणारच. बर, आता तुमचं ठरलंच आहे तर काय बोलणार आहे मी. होय, अहो कुठं आहेत कुठं त्या बेबी सरकार? इथेच आहे ना ती सकाळपासून. नाही हो, मला तर नाही दिसली. म्हणजे
अहो एवढा मोठा वाडा आहे, असेल इथंच कुठंतरी. मी हाणतो बोलून ते. बिट्टी बिट्टी. गौरीजी काळजी नका करू. बिट्टी घरातच असेल. सुंदर गेला ना शोधायला. अय कामिनी, हाय की बिट्टीला बघितलंस होय कुठं? नाही कारण हा? अरे सुंदर. मामी अगं ऐक की, बिट्टी आली ती का इकडं? नाही रे, ती इकडे कशाला येईल? ही चवी नाही आली होय. भया ही पोरगी हरवली का काय? जाऊ दे मर्दे, हरवली तर हरवली. बिट्टी, अश्विन, अय अश्विन. सुंदर काय रे, काय झालं? अरे बिट्टी आहे काय खोलीत? नाही रे, इथे तर ना आली. इथे नाही वय? अरे असेल बाहेर कुठेतरी. चल बघूया. चल. हा चल चल चल. गौरीजी आता बिट्टीला परत येऊ दे. मी तिला चांगलाच ओरडणार. असं कसं जीव टांगण्याला लावून निघून जाते. तुम्ही छोटे मालक सापडली का बिट्टी? तुम्ही बघितलं का हो सगळीकडे? अहो बोला ना काहीतरी पटकन. बोला ना पटकन छोटे मालक. अहो समजा वाडा पिंजून काढला म्या, पर बिट्टी कुठंच नाही आहे. मॉम, मॉम, काय र? मॉम बिट्टी आले का इथे? नाही र, इथंच कुठेतरी खेळत असेल. मॉम कुठे गेले ना काहीच कळत नाहीये. अरे इथंच उंदरत असेल कुठेतरी, बघ जरा. बघतो. बिट्टी, बिट्टी. सुंदर, अरे घरात नसली तर घराच्या आजूबाजूला असेल. काळजी नको करू, येईल. सुंदर, अरे बिट्टीला बाहेर सगळीकडे शोधलं पण बिट्टी नाही सापडली. काय झालं मला सांगशील का आधी? कसली माणसं आणतोस रे तू? एक माणूस कामाचा नाहीये. सगळे तुझ्यासारखा माच करतात. रेवती आंटी काय झालं नीट सांगशील का मला? काय झालं? काय झालं? तुझा तो गुंड डबल पैसे मागतोय. काय तर म्हणे तरच काम करेल. आता सगळी प्रॉपर्टी गौरीवर उधळून लावायची आहे. डबल पैसे? पण पैशाचं सगळं बोलणं झालंय ऑलरेडी त्याच्याशी. हो ना, मग आता निस्तर तूच. मला माझं काम व्हायला हवंय, कळलं? ते कुणाकडून करून घ्यायचं, कसं करून घ्यायचं ते तू ठरव. मी बोलतो त्याच्याशी. हॅलो, हे काय चाललंय रे तुझं? आपली डील झाली ना ऑलरेडी? जास्त पैसे हवे होते तर मला आधीच सांगायचं असतं. मी दुसऱ्या कोणाला काम दिलं असतं. आता गप्प पैसे घ्यायचे आणि काम करायचं, कळलं तुला? हमका नहीं पता था कि डील करते वक्त कितना गुड़गुड़ बुद्धि हो जाएगा.
एक लड़की के लिए जान पर खेलना पड़ा हमें। काय? उसका पैसा तो लगेगा ना। हाँ ते कैसा पैसा? जेवढे ठरले तेवढेच मिळतील आणि जास्त पैसे का द्यायचे रे तुला? अच्छा, हमको कुछ हो जाता तो हमारे फैमिली को तुम संभालता ना। हाँ, पैसे की बात करता है। हाँ, ये साहब अब डबल पैसा देगा तभी काम होगा, ज्यादा भेजा मत चाट। ते तुला काय वाटलं रे, आम्हाला रेट माहित नाहीत का? तुझ्यासारख्या 56 जणांना ओळखतो मी, कळलं तुला? हे गुडबाग, ज्यादा दिमाग का दही मत कर, सीधा सीधा पैसा दे, नहीं तो तुम्हारा काम तो कतई भी नहीं होगा और तुम लोगों का कमीनापन इन लोगों को बता दूंगा मैं। अब पैसा भेज और फोन कट कर। आई आई काय झालं? काय म्हणाला तू? करतोय ना काम? नाही म्हणजे आपल्याला त्याचं ऐकावंच लागेल, पैसे द्यावे लागतील त्याला, नाही दिले तर आपल्याबद्दल सगळ्यांना सांगेन अशी धमकी दिली आहे त्याने। ग्रेट। नाही, हे असं होणार हे मला माहितीच होतं। तू माणूस आणला म्हणजे एक काम धड होणार नाही, सगळ्या कामाची वाट लागणार। हे बघ, ही संधी जाता कामा नये। मला ती गौरी परत या घरात नकोय, कळतंय? दे त्याला पैसे। हो देतो, दुसरा काही पर्याय आहे का? मूर्ख आहेस का? तुझ्या मोबाईलवरनं पैसे ट्रान्सफर करून गोत्यात आणणार आहेस? कोल्हापूरचा कुणीतरी माणूस बघ आणि त्याच्याकडनं पैसे पाठव, आणि तो माणूस तरी नीट बघ। कधी एकदा त्या गौरीची बातमी येईल असं झालंय मला। ती मेली ना म्हणजे माझ्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम संपतील। नाही, कुठे गेली असेल ती? मला खूप भीती वाटते हो। माझंच चुकलं खरं तर, मी लक्ष द्यायला हवं तिच्याकडे। बाजारात आणि 4 ठिकाणी फोन लावल्यात, बघूया कुठनं काय खबर लागते का। गौरी, तू नको काळजी करूस, काही होणार नाही आपल्या बिट्टीला। गौरी, तू शेवटचं तिला कुठं आणि कधी बघितलं होतं? रात्री झोपली होती माझ्या बाजूलाच, आणि सकाळी जाग आली तर दिसलीच नाही मला ती। कुठे गेली असेल? ताई, गावात गेली असेल आणि रस्ता चुकली असेल तर? अगो बाई, म्हणजे कुणीतरी पळवलं असेल तिला, किंवा एखाद्या जनावरांनी। उर्वशी, अगं ताई, म्हणजे असं बी काय झालं असेल तर मनाची तयारी करायला पाहिजे ना आपण। नाही म्हणजे त्यामुळं शोध घेणं सोपं जाईल ग। कुठे आपली बिट्टी? तुम्ही इतक्या वेळ शोधून करे आणलं तिला? सांगा ना, सांगा बरं, बोला ना काहीतरी प्लीज। गौरीची मी अहो समधीकडे हुडकला आम्ही, पार्क कात्याने पासून ते गिरोलीच्या जंगलापात तर समधीकडे हुडकलं बघा, पर कुठंच नाही गावली। अगो बाई, म्हणजे कुणीतरी पळवलं किंवा एखाद्या जनावरांनीच। उर्वशी, तोंडाला जरा आवर घाल। एखाद्याबद्दल चांगलं बोलता येत नसेल ना तर वाईट तरी बोलू नकोस। रुद्र, पोलिसात तक्रार कर। हो सुंदर, जाऊया। मी पण येते। गौरीजी तुम्ही? प्लीज मला घेऊन चला। ठीक आहे सुंदर, तू अश्विनची बाईक घे, मी तुझी बाईक घेतो। चला गौरीजी।
काय अंबाबाई, काय आईची परीक्षा बघतेस तू? आमची बिट्टी लवकर सापडू दे. वय जो पतूर बिट्टी सापडत नाही तो पतूर हे पाण्यातच राहतील. त्या इवल्याशा जीवाला काय एवढा त्रास? यांना बी कळू दे घुसमट काय असते ती. वसू, ती पोर आज इथे आली ती फक्त माझ्या शब्दावर. आता तिला काही झालं ना तर मी स्वतःला माफ नाही करू शकणार.